टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। बुलढाण्यातील नाफेडची तूर चोरी उघड, शेगाव पोलिसांकडून 2 आरोपी अटक, 2,65,000चा मुद्देमाल जप्त। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील श्रीराम इस्टेट येथील गोदामातून नाफेडची तूर चोरी करणाऱ्या 2 आरोपींना शेगाव शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं अटक केली आहे। चोरीस गेलेली तूर, गुन्ह्यात वापरलेले टाटा एस वाहन आणि बारदाण्यासह एकूण 2,65,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी व्यंकटेश नगर शेगाव येथील वैभव दीपक देशमुख वय वर्ष 32 यांनी शेगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। 28 जून रोजी दुपारी श्रीराम इस्टेट येथील वखार महामंडळाच्या गोदामातून नाफेडनं खरेदी केलेल्या तुरीचे 26 कट्टे अज्ञात चोरट्यांनी गोदामाचे कुलूप तोडून चोरून नेल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं होतं। चोरीस गेलेली तुरीची किंमत 1,14,400 रुपये होती। गुन्हा दाखल होताच गुन्हे प्रकटीकरण पथकानं सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला। तपासादरम्यान चोरीसाठी वापरण्यात आलेलं टाटा एस वाहन निष्पन्न झालं। त्यानुसार वाहनधारक विजय राधेश्याम अग्रवाल याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं शेख उमर शेख जमीर यांच्या मदतीनं चोरी केल्याची कबुली दिली। यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून चोरीस गेलेली 13 क्विंटल तूर, किंमत 1,14,400 रुपये, टाटा एस वाहन 1,50,000 रुपये आणि नाफेडचे स्टेन्सिल असलेले 15 बारदाण्याचे कट्टे ज्याची किंमत 1,500 रुपये असा एकूण 2,65,900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील आणि पोलीस निरीक्षक निमिष मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे दबंग पोलीस उपनिरीक्षक कुणाल जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष गवई, गजानन वाघमारे, गणेश वाकेकर, जितेंद्र झाडोकार, प्रकाश गवांदे तसंच टेक्निकल अॅनालिसिस विंगचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू आडवे यांनी केली आहे। शेगाव शहर येथे दिनांक 28/6/2026 रोजी 16:30 वाजेच्या दरम्यान श्रीराम इस्टेट येथील गोडाऊनमधून वखार महामंडळाचे जे गोडाऊन होते त्यातून एकूण 26 कट्टे तुरीचे पोते 50 किलोप्रमाणे असे एकूण 1,14,400 रुपयाचे अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनचे कुलूप तोडून चोरून नेले होते। सदर फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्हे पोलीस स्टेशन शेगाव शहर येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी अंमलदार यांनी सदर चोरीच्या गुन्ह्यात वापरलेले टाटा एस वाहन क्रमांक MA 04 GC 3430 हे जप्त केले। त्याचप्रमाणे यातील 2 आरोपींना अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। तर आरोपीचे नाव? यात 2 आरोपी आहेत। त्यातील आरोपी क्रमांक 1 त्याचे नाव आहे एक अग्रवाल म्हणून आरोपी आहे आणि एक उबेर म्हणून आरोपी आहेत। असे 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। आरोपी क्रमांक 1 विजय राधेश्याम अग्रवाल राहणार शेगाव, तसेच आरोपी क्रमांक 2 शेख उमर शेख जमीर राहणार राळसना, अशी 2 आरोपींची नावे आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, शेगाव, बुलढाणा। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।